भाजी तोडण्याचा लई कंटाळा यायलाय. ननंदबाई, ओ ननंदबाई, काय? तुम्हाला एक मनातली गोष्ट सांगू का? हो सांग. पण सांगू नका. नाही ग मी त्या मला सांगत छोट्या ननंदबाईला सांगू नका. नाही, नाही सांगत. तुम्हालाच म्हणून सांगायले बरं. नाही सांगत मी. मला खरं मी सांगू कशाला का, सांगू तुम्ही बाई? आल्यावर मला एवढं छान वाटतंय, इतकं छान वाटतंय, मला कामाचा कंटाळाच येत नाही. तुम्ही आलं की तुम्हाला काय काय खाऊ घालून काय काय खाऊ घालून नाही वाटते. बरं मग आणि छानपैकी त्या छोट्या ताई मला येऊच नाही वाटते. कामून ग तशी काम म्हणायली नुसतं आलं की मोबाईल घेऊन बसतात सारखा. बाई, मी मोबाईल कोणतं- घेतला म्हणून म्हणायली. नाही नाही तुम्हाला बोल ना, तुम्ही लई छान येता. आणि मी स्वयंपाक करू लागले का तर एक एक आयटम सांगतात, हे कर गो, आज गुलाबजामुन कर गो, इडलीच कर, असं कर. इतका जीव कदरून जाते. मला तर वाटते कधी कधी जातात की त्या. पण तुम्ही आले ना, मला वाटते 8-10 दिवस राहावं असं. खरं? हा तुम्हाला भाजी म्हणायची. दिसून लागते. हा बघा बरं, बघा तुम्ही म्हणालच, मी म्हणले पण नाही तुम्हाला किती भाजी काम तोडा. ग एवढ्या लेकराचं नाही खरंच तुम्ही ना तुमच्यासारख्या अरे नंदा मोबाईल. प्रत्येकाला मला म्हणशील भेटावं. बाई उद्या नाही 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 मोबाईल म्हणत घेऊन नाही हो, बसते. तुम्ही तशा नाही, तुम्ही खूप चांगले आहेत. तुम्हाला म्हणायची गरज नाही की तुम्ही काम भाजी तोडायला केलं बसल्या. काम केलं तर चांगलंय नाही आता तर बघा मग बरं, मी आता वागलंय. भाजी टाकली की तुम्ही लगेच म्हणता मी पोळ्या करू का? हो मी पोळ्या टाकू का? बघा माय किती छान ननंदबाई येतात. बापरे, आता भाजी अशी होती ननंदबाई त्याची. सगळ्याला भेटू देवा. खरंच खूप छान आहेत त्या, त्यांना काही म्हणायची भाऊजाईला गरजच लागायला नाही. लागते बाई काम. भाऊजाईला काम केलं तर भाऊजाई देते खायला, नाहीतर मग म्हणती मग तुम्ही येते. तोडता का भाजी? आज एका बहिणीला म्हणाली उद्या मला म्हणशील. तुम्ही भाजी तोडा, हो. मी तोपर्यंत पीठ भिजून येते. हो, मी पोळ्या टाकते मग मग तुम्ही पोळ्या तुला टाका. गरम गरम पोळ्या हो मग आपण देते. सगळेजण जेवायला बसू. हा? बरं येते मग. हो ये पोळ्या पीठ चोर मी पोळ्या टाकते.